नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उद्यापासून म्हणजे जे आहे 17 नोव्हेंबरपासून आपली राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठीची जी बॅच आहे ती सुरू होते आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या बॅचमध्ये GHचे जे चारही सब्जेक्ट्स आहेत आपले GS1, GS2, GS3, GS4 आणि एसे अशा सगळ्यांचा समावेश असणार आहे। तर ही बॅच ओव्हरऑल कशा पद्धतीने चालणार आहे तर त्यासंबंधीचा हा व्हिडिओ आहे। एकतर बऱ्यापैकी लोकांनी हे पोस्टर आपलं बघितलं असेल, आपल्या प्लॅटफॉर्मवर ऑलरेडी आहे। सो याच्यामध्ये त्या गोष्टी ज्या आहेत प्रॉपरली दिलेल्या आहेत बघा, की याच्यामध्ये तुम्हाला एकतर GHचे जे आहेत चारही पेपर जे आहेत GS1, GS2, GS3 आणि GS4 हे 250 मार्क्स ईच आहेत। सो 1000 मार्काचं आपलं जे GS आहे, सायमल्टेनियसली एसे जो आहे 250 मार्क्सचा एसे आहे बघा, 125 मार्काचे 2 एसे। सो 1250 मार्क जे आहे ती कव्हर करणारी ही जी बॅच आहे, तर ही मेनसाठीची खूप महत्त्वाची अशी बॅच आहे बघा। आता बराच विद्यार्थ्यांचा जो कन्सर्न आहे की माझा स्कोर जो आहे तर तो तेवढासा आश्वासक वाटत नाही आहे। काही लोकांचा स्कोर खूपच चांगला आहे, 120+ जे आहेत, तर ऑब्वियसली त्यांनी तर मेन्स करणं भागच आहे। पण बऱ्याच लोकांचा जो कन्सर्न आहे 115, 118, 120, 114, तर एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की हा जो सिलेबस आहे हा सिलेबस तुम्हाला खूप प्रॉपरली आतापासून अभ्यास करावाच लागेल ज्यांना राज्यसेवा करायचीच आहे। कारण आता तुम्हाला मेमध्ये पण जे आहे पुढची जी प्रिलिम्स आणि त्याच्या सगळ्या डेट्स त्यांनी दिलेल्या आहेत आयोगाने, मग त्याच्याकरता पुढच्या मेनसाठी पण तुम्हाला हे हेल्पफुल असणारच आहे। सो तो एक मेजर कन्सर्न याच्यामध्ये आहे। तर असा कुणालाही काही डाऊट असेल तर तुम्ही येऊ शकता, कॉलवर बोलू शकता टीमशी किंवा येऊन भेटू शकता। पण ज्यांना प्रॉपरली राज्यसेवा करायची आहे, UPSCचे जे स्टुडंट्स आहेत, तो ऑब्वियसली तुम्हाला दोन्ही ऑप्शन्स इथून मिळतात। तुम्ही UPSCची परीक्षा तेवढ्याच ताकदीने देऊ शकता, कारण हा जो सिलेबस आहे हा UPSCचाच सिलेबस आहे। हा जो सगळा पॅटर्न आहे हा पॅटर्न UPSCचाच पॅटर्न आहे। त्यामुळे जे आहे या पद्धतीने आपल्याला गोष्टी करणं आतापासून जर तुम्ही केल्यात तर त्या गोष्टी तिच्यामध्ये वर्क होऊ शकतात। आता यामध्ये काय पद्धतीने गोष्टी असणार आहेत बघा, तर सिम्पली जे आहे जेव्हा आपण हा सिलेबस बघतो तर याच्यामध्ये 17 नोव्हेंबरपासून आपली जी बॅच सुरू होते तर ती इथिक्स या विषयाने सुरू होणार आहे। इथिक्स हा जो सब्जेक्ट आहे त्याच्याने आपण सुरुवात करतो, त्याचं कारणच असं आहे की या सब्जेक्टचं जे पोटेन्शियल आहे तर या सगळ्या GSमध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क्स देण्याचं आहे। 140+ मार्क्स हा विषय तुम्हाला देऊ शकतो आणि त्याच्याने आपण सुरुवात करणार आहे। हा विषय थोडासा फिलॉसॉफिकल आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा पण कन्सर्न होता की आम्हाला बुकलिस्ट तुम्ही द्या, तर बुकलिस्टचा पण एक व्हिडिओ येईल। पण हे एक गोष्ट लक्षात घ्या की बुकलिस्ट हिच्यामध्ये तेवढीशी हेल्पफुल नसणार आहे, कारण हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न करंट ओरिएंटेड डील होतो। यामध्ये जे प्रश्न विचारले जातात ते सिलेबस आणि करंट अशा दोन्हींना सांगळ घालून विचारले जातात। त्यामुळे खूप बुकिश असणं हिच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेममध्ये आणू शकतं। आता स्पॉटलाईट अकॅडमीच्या ज्या नोट्स आहेत तर त्या सगळ्या तुम्हाला मराठी इंग्रजी दोन्ही मीडियममध्ये अवेलेबल आहेत आणि त्याच्यामध्ये टू द पॉईंट ॲज पर सिलेबस गोष्टी आहेत। सो तुम्हाला ते पण एक महत्त्वाचं आहे की टू द पॉईंट ॲज पर सिलेबस तुम्ही त्याच्यामध्ये गोष्टी ज्या आहेत तर त्या बघू शकता आणि त्याच्याकरता जे आहे हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे बघा। आता सिंपल गोष्ट जी आहे की इथिक्सनी सुरुवात होईल, त्याच्यानंतर जे आहे याच्यामध्ये GS3 नेक्स्ट टू नेक्स्ट वीकपासून जे आहे याच्यामध्ये ॲड होईल। सायमल्टेनियसली 2 लेक्चर चालतील बघा तुमचे। सो दिवसातून तुम्हाला 2 लेक्चर असणार आहे, 2 आवर्सचे 2 लेक्चर। सो 4 तास जे आहे तर ते डेली टीचिंग तुमचं सुरू होऊन जाईल एका वीक नंतर आणि GS4 बरोबर GS3 जो आहे तो कॅरी होईल बघा। त्याच्यानंतर मग GS2, GS1 आणि हे करत असताना मध्ये जे आहे एसेचे जे आहेत ते मॉड्यूल्स असणार आहेत। बरं, एसेला सिलेबस नसतो, GS1, GS2, GS3, GS4 साठीचा एक प्रॉपर सिलेबस आहे। आता ही बॅच ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये असणार आहे। सो त्याच्यामुळे तुम्ही स्पॉटलाईट अकॅडमीच्या ॲपवरून ही लेक्चर्स करू शकता, ते लाईव्ह पण करू शकता, ते रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पण तिथे येतील। आणि हिच्यामध्ये तुम्ही ऑफलाईन जर केलं तर ते खूप जास्त उत्तम असणार आहे, कारण समोरासमोर आता हे डिस्क्रिप्टिव्ह आहे। रायटिंग प्रॅक्टिस हिच्यामध्ये तुमची रेग्युलर असणार आहे बघा। डेली तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस करणार आहात, वीकली तुम्ही टेस्ट देणार आहात। मग त्या केसमध्ये तुम्ही जर समोर असाल तर गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने वर्क होतात आणि त्या करून घेता येतात, कारण याच्या आधी स्पॉटलाईटने अशा पद्धतीने गोष्टी केलेल्या आहेत आणि ज्याचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत। जसं तुम्ही फूड सेफ्टीच्या बाबतीमध्ये बघितलं तर त्याचा खूप छप्परफाड जे आहे रिझल्ट तुमच्यासमोर तो दिसतो, कारण तुम्हाला 1 to 1 काम जर करून घेतलं तर मग तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स येतात। बरं, याच्याबरोबरच जे आहे तुम्हाला GS आणि एसे बरोबर, आता एसेचं पण गणित असं आहे की आतापर्यंत आपण एसे लिहित होतो किंवा ज्या विद्यार्थ्यांनी मागचा MCQ पॅटर्न दिलेला आहे त्यांनी पण एसे लिहिलेले आहेत आणि ते एसे होते तर ते छोटे 25 मार्काचा एसे येतो।
आता तुम्हाला 125 मार्काचा एसे लिहायचा आहे आणि मग त्याच्याकरता एक स्ट्रेंथ लागते आपल्याला, तर ती लिहून डील होते बघा. तुम्ही फक्त असं कुठलं वाचून किंवा त्याच्याने त्या गोष्टी नाही करू शकत, किंवा एखादं निबंधाचं पुस्तक मला द्या, मला सांगा, मी ते वाचतो आणि मग लिहितो, असं ते नाही आहे. ओव्हरऑल जे आहे की एक फ्युचर सिव्हिल सर्वंट म्हणून तुमच्याकडे बघितलं आता, आणि त्याच्यातून त्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने जे आहे वर्क होतील हे करून घेतलं जातं. सो तो एक मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी जशी ही GSची बॅच आहे, एसे आणि GSची बॅच आहे बघा, सायमल्टेनियसली तुम्हाला जर असं वाटलं कुणाला की मला एखादं XYZ मॉड्यूल करायचं आहे, तेही तुम्ही करू शकता. तेही मॉड्यूल इथं अवेलेबल आहेत बघा. ओके, सो याचबरोबर जे आहे ऑप्शनलच्या बॅचेस पण असणार आहेत. सो ऑप्शनलसाठी एक सेपरेट जे आहे तो व्हिडिओ घेऊन मी येईल. हा जो स्पेसिफिक आहे तो GS संबंधीचा आहे. आता बऱ्याचदा GSच्या बाबतीमध्ये हा पण कन्सर्न असतो की GSला मार्क्स येत नाहीत, फक्त ऑप्शनलवर फोकस करा. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की GS पण तुम्हाला खूप चांगले मार्क्स देऊ शकतं, आणि याची बरीचशी उदाहरणं आहेत बघा. तुम्ही जर GSचा पेपर प्रॉपरली लिहिला, त्याच्यामध्ये तुम्ही जे आहे फक्त बुकिश किंवा फक्त जे आहे इंटरनेटचा डेटा कॉपी पेस्ट न करता तुम्ही प्रॉपर त्या प्रश्नाची जी काही डिमांड आहे ते फुलफिल केली, त्याच्यामध्ये करंट ओरिएंटेड गोष्टी टाकल्या, त्याच्यामध्ये केस स्टडी एक्झाम्पल्स टाकले, तर तुमचे मार्क्स तिथं वाढणार आहे. आणि स्पॉटलाईटची जी ही बॅच असणार आहे तर ऑब्वियसली याच्यामध्ये या गोष्टी तुमच्याकडून करून घेतल्या जातील. तुम्हाला जे आहे करंट आस्पेक्ट समजून सांगितल्या जातील, रायटिंग स्किल कसं इम्प्रूव्ह करायचं त्याच्या संबंधी पण गोष्टी तुमच्या ज्या आहेत तर त्या करून घेतल्या जातील. याच्यासाठी अदर दॅन बॅच 100 डेज रायटिंग प्रोग्राम वगैरे असे सगळे आस्पेक्ट त्याच्यामध्ये आहेत. सो तुम्ही ते लक्षात घेणं अपेक्षित आहे बघा. सो ह्या बॅचमध्ये तुम्हाला मग आता ह्या सगळ्या गोष्टी चालणार आहेत. हे चालू असताना जे आहे तर बॅचमध्ये काय काय असेल बघा, तर जसे आपण लेक्चर्स बघणार आहे तो सिलेबस आपण सगळा कव्हर करू. बॅचमध्ये जे आहे सिलेबस सगळा कव्हर केला जाईल तुमचा टू द पॉईंट, एक एक गोष्ट. दुसरी गोष्ट जी असेल, नोट्स मिळतील का, तर यस तुम्हाला नोट्स ज्या आहेत त्या मिळणार आहे. ह्या नोट्स पण ॲज पर सिलेबस आहेत. मराठी इंग्रजी दोन्ही माध्यमांमधून नोट्स अवेलेबल आहेत, त्याही तुम्हाला मिळू शकतील. त्याच्यानंतर जे आहे म्हणजे यांना बॅचला मिळणारच आहे, बाहेरून कुणाला पाहिजे असलं त्यांना पण मिळू शकतील, त्याचा काही कन्सर्न नाही आहे. सिलेबस झालं, नोट झाला, त्याच्यानंतर टेस्ट सिरीज. सो याची जी टेस्ट सिरीज आहे तर तीही याच्यामध्ये इन्क्लूड आहे. वीकली टेस्ट असतील आणि काही शेवटी जे आहे सिलेबस नंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट तुमच्या आयोजित केल्या जातील. सो तुम्हाला जे आहे टेस्ट सिरीजसुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. आणि वेळोवेळी तुमचं मेंटोरिंग जे आहे ते सुद्धा जे आहे याच्या थ्रू केलं जाईल, सो दॅट आपल्याला जे आहे गोष्टी चांगल्या पद्धतीने करता आल्या पाहिजेत. सो असा सगळा हा सिनॅरिओ असणार आहे. बरं, याच्याबरोबरच जे आहे की मीन वाईल गेल्या जानेवारीपासून मी लोकसत्ताला जे UPSCचे आर्टिकल लिहित होतो, मग आफ्टर प्रिलिम्स मी तुम्हाला जे आहे मेन्समध्ये ज्या काही गोष्टी दिल्यात किंवा ज्या गोष्टी सिलेबस असेल 2025ची UPSCची मेन्स असेल ती कम्प्लिटली डिकोड करून दिली याच्यामध्ये. त्यातलं हे सगळ्यात शेवटचं आर्टिकल होतं. आणि मुळात हे सगळे जे आर्टिकल्स आहेत या आर्टिकल्सला जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक ॲप्रोच मिळेल त्याच्यामध्ये. याचं सिनॉप्सिस पण तुम्हाला जे आहे अवेलेबल करून दिलं जाईल. हे सगळे आर्टिकल्स स्पॉटलाईट अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर आहेत, हे यूट्यूबच्या कम्युनिटीला आहेत, इन्स्टाला आहेत, तिथूनही तुम्ही वाचू शकता. किंवा तुम्हाला जर यासंबंधीचं सिनॉप्सिस जे आहे ते आपण टेलिग्रामला देणारच आहे, तिथून तुम्ही काढू शकता किंवा झेरॉक्सवर पण मिळून जाईल. सो त्याही गोष्टी तुम्ही ज्या आहेत तर त्या बघितल्या पाहिजेत. म्हणजे जसं इथिक्समध्ये केस स्टडी आहे, मग केस स्टडी कशी असते, काय असते, तर मग या गोष्टींवरून तुम्हाला ते क्लिअर होऊन जातं. सो तुम्ही थोडं तुमच्या एंडनी ज्या आहेत ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. ओके, त्याचबरोबर जे आहे मेन्स रायटिंग प्रॅक्टिस जे आहे त्याच्यासाठी पण हा 100 डेज मेंटॉरशिप प्रोग्राम आहे. ऑलरेडी रोहित सरांनी याचा व्हिडिओ केलेला आहे बघा, तोही आलेला आहे. कारण तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना मेजर प्रॉब्लेम असेल रायटिंगचा, म्हणजे आपण दोन गोष्टी असतात बघा की आपल्याकडे कॉन्टेंट खूप चांगलं आहे की मला तो विषय कळतो, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे, माझी कमेंट आहे करंटवर, पण मला लिहिता येत नाही, लिहिताना इश्यू आहे. पण लिहिताना बरेच इश्यू असतात. एक तर स्पीड कमी असतो किंवा स्पेलिंग मिस्टेक करणं, खाडाखोड जास्तीची करणं, पेपर कंप्लीट न होणं, खूपच स्लो आहे ते सगळं. सो अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत या प्रोग्राममधून तुमच्या क्लिअर होतील. सो हा पण आस्पेक्ट त्याच्यामध्ये असणार आहे. सो ज्यांना ज्यांना हे लेक्चर्स करायचे आहेत ती सगळी मंडळी जी आहे ऑनलाईन ऑफलाईन करू शकतात. ऑनलाईन पण तुम्हाला डेमोमध्ये प्रत्येक याचे 3 लेक्चर्स येत असतात बघा. सो डेमोमध्ये GS इंटिग्रेटेड असा कोर्स आहे बघा तिथं, तर तोही तुम्ही जॉईन करू शकता. तो फ्री ऑफ कॉस्ट आहे, जेणेकरून तुम्हाला कोण शिकवत आहे, कशा पद्धतीने शिकवत आहे किंवा स्पॉटलाईटचा नेमका पॅटर्न कशा पद्धतीने रन होतो त्या गोष्टी तिथून बघायला मिळतील. सो ऑनलाईन. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे ऑफलाईन जे आहे, तर ऑफलाईनमध्ये तुम्हाला डायरेक्टली जे आहे उद्या संध्याकाळी 6 वाजेपासून लेक्चर सुरू होत आहेत.
टाईम टेबल जो आहे तर तो स्पॉटलाईटच्या प्लॅटफॉर्मवर आलेला आहे, सगळ्या दूर तुम्ही बघू शकता आणि त्याच्यातून तुम्हाला जे आहे उद्यापासून लेक्चर पण करता येतील, डेमो लेक्चर्स करता येतील. तुमचे जर काही इश्यू असले तुम्ही टीमशी बोलू शकता, मला भेटून तुम्ही चर्चा करू शकता आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचे निर्णय जे आहे तर ते घेऊ शकता. परंतु जे आहे की तुम्हाला खूप प्रॉपरली रायटिंग प्रॅक्टिस जी आहे ती करणं भाग आहे आणि त्या पद्धतीने जर तुम्ही गोष्टी केल्यात तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट जे आहेत तर याच्या मेन्समध्ये जे आहेत तर ते मिळतील. भेटूयात उद्या संध्याकाळी 6 पासून. राज्यसेवा मुख्य परीक्षेचं मॉड्यूल जे आहे इथिक्स ते सुरू होईल आणि मग आपण सायमल्टेनियसली गोष्टी ज्या आहेत तर त्या वर्क करू. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.